देशात गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात क्रांती, उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे भारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती 64% अधिक, गेल्या 10 वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी कल्याणकारी राज्याची कटिबद्धता केली व्यक्त. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची युरोपीय महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा, भारत EU मुक्त व्यापार करार आणि भारत मध्यपूर्व मार्गिकेबद्दल चर्चा. स्वित्झर्लंडमधील अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक, स्विस कंपन्यांकडून भारतात $100 अब्ज गुंतवणूक अपेक्षित, पियुष गोयल यांची माहिती. आधार जोडणी असलेल्या वापरकर्त्यांनाच 1 जुलैपासून रेल्वेचं ऑनलाईन तात्काळ तिकीट आरक्षित करता येणार, मध्यस्थांचं सामूहिक तिकीट बुकिंग रोखण्यासाठी रेल्वेचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यातल्या 21 विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठेही वर्ग करता येत नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5200 विशेष बसेस सोडल्या जातील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. लॉर्ड्स इथल्या कसोटी क्रिकेट विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 212 धावा. आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम, राज्यात सुमारे 15 जिल्ह्यांना येत्या 3-4 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. नमस्कार, 9:30च्या बातमी